आगरी सेनेच्या ठाणे जिल्ह्यासाठी आज नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. ठाणे जिल्हा प्रमुखपदी कल्याणमधील विजय जोशी यांची वर्णी लागली आहे. आज त्यांना नियुक्तीपत्रक देखील देण्यात आलं आहे. आपल्यासोबत स्वतः विजय जोशी आहे. त्यांची नियुक्ती झाल्यानंतर समाजातील सर्व स्तरातून सध्या त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव देखील करण्यात येतो आहे. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. सर, नवीन जबाबदारी आज तुम्ही स्वीकारलेली आहे. आगरी सेनेची संघटना आहे ही प्रामुख्याने जिल्ह्यात नाही तर मुंबई म्हणा किंवा रायगड म्हणा आसपासच्या भागांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांसाठी अनेक आंदोलनं देखील या संघटनेच्या माध्यमातून झाली आहे. आज तुमच्यावर ठाणे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी टाकण्यात आली, काय सांगाल? खरं तर आगरी सेना ही अशी संघटना आहे, ही एकमेव संघटना आहे जी मागच्या 37 वर्षापासून अहोरात्र काम करत आहे. आज प्रथम तर सन्माननीय राजारामजी सालवी साहेब आणि प्रदीपजी सालवी साहेब यांचे मी आभार मानू इच्छितो. कारण ह्या पदावर माझे वडील सन्माननीय श्री विठ्ठल शेठ जोशी यांनी खूप मोठं काम केलं, खूप कार्यरत होते. आज खरं म्हणजे लहानपणापासून आम्ही त्यांना बघत आलो, त्यांच्या काम करण्याची पद्धत बघत आलो. आज एवढ्या वर्षानंतर का ना पण ती जिम्मेदारी आमच्यावर आली आहे. ह्या पदासाठी खूप जिम्मेदारीने काम करावं लागेल. कारण वडिलांनी बसवलेला हा पद आहे, त्यांचा सन्मान आज रायगड असेल, पालघर असेल, इगतपुरी घोटी असेल किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये मुंबईपर्यंत त्यांचा एक वलय राहिला आहे, त्यांची काम करण्याची एक शैली राहिली आहे. आम्हीही त्याचप्रमाणे काम करण्याची एक प्रामाणिक प्रयत्न करू आणि ह्या पदाला व्यवस्थित न्याय देण्याचा काम करण्याचा एक प्रयत्न असेल आमचा. तुमच्याकडे आता संघटनेचं जिल्हा प्रमुखपद आहे, मग त्याचबरोबर तुम्ही राजकारणात देखील आहात. तर एकंदरीत जर पाहिलं तर आता सध्या भाजपमध्ये तुमचा प्रवेश झालेला आहे. कसं पाहता या सगळीकडे? म्हणजे याच्यातून भूमिपुत्रांसाठी ज्या अडचणी आता सध्या कल्याण डोंबिवली किंवा म्हणा किंवा आजूबाजूच्या शहरात किंवा संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांच्या अनेक जमिनींचे प्रश्न असतात किंवा रोजगाराचा प्रश्न आहे, त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. तर एकंदरीत या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहाल? खूप सकारात्मक बघण्याचा विषय येतो आहे. कारण कसं आहे की ज्या पक्षात मी काम करतो आहे त्या पक्षाचं ब्रीदवाक्यच जे आहे ते प्रगती आहे. आणि आगरी सेना ही एक संघटना आहे जी समाजालाच नाही, फक्त एक आगरी समाजावर काम न करता बहुजनांसाठी काम करणारी संघटना आहे. आज ह्या दोन्ही गोष्टींचा जर मिलाप घेऊन चाललो तर समाजासाठी खूप चांगल्यापैकी काम करता येईल. जसं आता तुम्ही विचारलं की जमिनींचा प्रश्न आहे, खूप सारे प्रश्न आहेत समाजामध्ये आहेत, आजूबाजूच्या परिसरामध्ये आहेत. जर आपण महापालिका नगरपालिका ह्यांच्यात जर आपण बघायला गेलो तर आज आमची गावं, स्थानिक गावं वाढत आहेत, त्यांच्या गावठाणाचे प्रश्न आहेत, हे चांगल्यापैकी आम्हाला घेता येतील, त्याला न्याय देता येईल. आणि त्याच्यामध्ये आता ज्या पक्षात मी काम करतो आहे सरकार असल्याकारणाने संघटनेच्या मार्फत जर आपण तिथे प्रश्न ठेवले तर चांगल्यापैकी सोडवता येतील. जर भूमिपुत्रांचा विषय बघायला गेलो तर इथे तरुण पोरांना शिक्षण झालं आहे पण नोकऱ्यांचा अभाव आहे. अख्ख्या MIDC जेवढ्या बघायला गेल्या, जेवढ्या ठाणे जिल्ह्यामध्ये येत आहेत तेवढ्या कुठेच नाही आहेत. नवीन MIDC येत आहेत. त्यांच्यामध्ये काम मिळवून देणं, लोकांना आपल्या स्थानिक मुलांना काम कसं भेटेल याच्यावर काम करणं. पासून जर Tपर्यंत आपण कॅटेगरी बघितली तर सगळ्याच स्तरामध्ये आमच्या समाजाचीच नाही तर बहुजनांची जी समाजाला बरोबर असलेली जी समाज आहेत त्यांची मुलं त्याच्यावर काम करू शकतील. अशा प्रकारचं काम होत असताना त्या मुलांना कसं कोणत्या प्रकारे जॉब भेटेल, कोणत्या प्रकारे त्यांचं न्याय त्यांना भेटू शकेल याच्यावर नक्कीच आम्ही काम करू पुढे. एकंदरीत पाहिलं तर कुठेतरी आगरी समाजामध्ये शिक्षणाबाबत जनजागृती आहे, मात्र त्या प्रमाणात होताना दिसत नाही आहे. ज्या शासकीय परीक्षा असतात त्यामध्ये त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी काही उपक्रम राबवले जातील का आगरी संघटनेच्या माध्यमातून? एक तुम्ही खूप चांगल्या विषयाला हात घातला. खरं म्हणजे आत्ता आगरी समाज जर आपण बघायला गेलो, आगरी असेल, कुणबी असेल, कोळी असेल, इतर समाजही आहेत जे आम्हाला लागून आहेत. आता आमची मुलं शिक्षणाकडे खूप चांगल्यापैकी कौल घेतात. पण जसं स्पर्धा परीक्षांचा आपण विषय घेतला तर आपण त्याच्यावर नक्कीच काम करणार आहोत. कारण काय की शिक्षणाचा दर्जा जर वाढला, स्पर्धा परीक्षांसाठी जर मुलांना त्या प्रकारची सुविधा भेटू लागल्या तर तेही त्या स्पर्धा परीक्षेमध्ये आले तर आज आमच्यामधून ही MPSC UPSC पार करून मुलं चांगल्या पदावर बसू शकतील. आता आपण बघताय की जेवढी काय व्हिडिओज येत असतील, जेवढ्या काय बातम्या येत असतील, जेवढ्या काय पेपरला न्यूज येत असतील तर UPSC MPSC याच्यावर जे उत्तीर्ण झालेली मुले ते तुम्हाला
खूप आमच्या भागापासून वेगळ्या भागामध्ये दिसत आहेत. पण आमचाही प्रयत्न असेल की त्यांच्यासाठी त्या प्रमाणाचा प्लॅटफॉर्म तयार करावा की स्पर्धा परीक्षेमध्ये आमची मुलं उतरावीत आणि त्या सुविधा त्यांच्यापर्यंत कशा पोचतील याच्यासाठी नक्कीच काम केलं जाईल. एकंदरीत ही जी जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी आज त्यांना दिल्यानंतर विजय जोशी यांनी आगरी समाज स्थानिक भूमिपुत्रांच्या शिक्षण तसेच रोजगारासाठी जोरदार प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता, कल्याण.